आज रमेश चव्हाण मुख्य संपादक खोज मास्टर, नमस्कार. त्यांचं आपण स्वागत करूया. आणि त्यांनी भरपूर लोकांचे इंटरव्ह्यू ते या ठिकाणी घेतलेले आहेत. आज आपण त्यांचा एक इंटरव्ह्यू घेऊया ज्यामध्ये त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला कळेल. तर नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. सुरुवात आपण करणार तुमच्या परिचयापासून. आपला परिचय थोडक्यामध्ये मी करून देतो. खोज मास्टर म्हणजे मुख्य संपादक जे भरपूर लोक म्हणजे फक्त बुलढाणा जिल्हा नाही, विदर्भ नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता त्यांची ख्याती पसरलेली आहे. तरी सुद्धा आपण त्यांच्याबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेऊया. त्यांचा पास्ट कसा किंवा भविष्यामध्ये आणखी त्यांच्या काही योजना आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. खोज मास्टरच्या सर्व दर्शक वाचकांना माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, मी रमेश चव्हाण, खोज मास्टरचा मुख्य संपादक. दैनिक खोज मास्टर हे वर्तमानपत्र, यूट्यूब चॅनल, फेसबुक, इन्स्टा अकाउंट याचे पेज याला तुम्ही सबस्क्राईब, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. आणि हा जो आपला इंटरव्ह्यू चालला आहे याला सर्वांना शेअर करायला किंवा सर्वांना तो टॅग करायला विसरू नका. आता रमेश चव्हाण हे नाव लोकांसाठी नवीन नाही. रमेश चव्हाण सांगितलं तर भरपूर लोक ओळखतात. त्यामध्ये आपण एक त्यांना प्रश्न विचारूया की त्यांचं बालपणापासून ते म्हणजे जवानीपर्यंत, म्हणजे त्याला म्हणता येईल की 12वी किंवा त्याचं पदवीधर शिक्षणापर्यंत त्यांचं आयुष्य कसं होतं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया सरांशी. तशी माझी परिस्थिती हालाकीचीच होती. वडील शेतमजूर होते आणि भूमिहीन असल्यामुळं मजुरीवर उदरनिर्वाह व्हायचा. त्यामुळं शालेय शिक्षण, प्राथमिक, माध्यमिक आणि पदवीधर शिक्षण सुद्धा अतिशय गरीब हालाकीच्या परिस्थितीमध्ये होतं. मग असं म्हणायला आवर्जून सांगायला हरकत नाही की मी ज्या वेळेस शाळा शिकायचो त्यावेळेस सर माझ्याकडे पुस्तकं नसायची तर मला पुस्तकं सुद्धा दुसरे घेऊन द्यायची. आणि इतर मुलांची जी कपडे आहेत, वापरलेली कपडे, ती वापरून मी माझं शिक्षण पूर्ण केलं. वडिलांचा सर कसा सपोर्ट होता आपल्याला? वडील शिक्षणासाठी फुल्ली सपोर्टेड होते, परंतु परिस्थिती निगेटिव्ह होती ना. त्यामुळे काय, वडिलांची मुठभर कमाई आणि आम्ही 6 बहीण भावंड खाणारे मोठी फॅमिली होती आणि त्यामुळं घरात प्रचंड तंगाई असायची. खूप हालाकीची परिस्थिती म्हणता येईल. हालाकीची परिस्थिती म्हणता येईल सर. तरी पण सुद्धा तुम्ही दुसऱ्यांचे कपडे वापरून किंवा समजा काही म्हणता येईल त्याला मोलमजुरी करून किंवा काही असून तुमची परिस्थिती भागवली सर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागलं? आता मीच नव्हे, आपल्या देशात खूप लोक अतिशय बिकट परिस्थितीला आणि दारिद्र्याला सामोरं जातात. त्यामुळं मी जे केलं त्याचा ओवापोवा करण्यापेक्षा मला एक टॅगलाईन लहानपणापासून कळते की परिस्थितीचं भांडवल केल्यापेक्षा किंवा त्याचं ओवापोवा केल्यापेक्षा त्या परिस्थितीशी 2-2 हात करून तुम्हाला समोर जायचं आणि संकटाचा सामना करायचा. भरपूर लोक असे असतात सर की ज्यांना ही हिंमत नसते किंवा काय नसते किंवा म्हणजे घरचा सपोर्ट असून सुद्धा ते करत नाही. तरी पण सुद्धा तुम्ही त्या हालाकीच्या परिस्थितीतून जाऊन सुद्धा तुम्ही त्या गोष्टीचा सामना केला आणि समोर जाण्याचा प्रयत्न केला. बहिणाबाईच्या ओळी आहेत की जेव्हा हाताला चटका लागते तेव्हा चुकाने भाकर मिळते. तेव्हा ईश्वरानं माणसाला असं आयुष्य दिलेलं आहे की तुम्ही जोपर्यंत संघर्ष करत नाही तोपर्यंत यशस्वी होण्याची मजा राहत नाही. आणि संघर्ष करत असताना परिस्थिती, सभोवतालचं वातावरण तुम्हाला ऑटोमॅटिक शिकवत चालतं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सर तुमची एक ओळख निर्माण झाली होती, ती म्हणजे गुंड प्रवृत्तीची. या समाजाने किंवा समजा आजूबाजू राहणाऱ्या लोकांनी तुमच्याबद्दल एक शब्द निर्माण केला होता, तो म्हणजे गुंड प्रवृत्तीचा माणूस. त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? गुंड प्रवृत्तीचा शब्द बोलता येईल त्याला, कारण राजकीय परिस्थितीत माझं मूळ असं झालं होतं की आफ्टर 12th मी थोडा डिस्टर्ब झालो होतो. कारण 2-3 महत्वाच्या गोष्टी होत्या त्यामध्ये. एक तर मी ओपन बिलॉंग करतो, ओबीसी ओपन. त्यामुळं माझ्या सोबत जे 58 किंवा अंडर 60% जे मुलं होते त्यांना चांगल्या विद्यालयात प्रवेश मिळाला. त्याच्यानंतर त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी होती. आणि मला 78% असताना सुद्धा हालाकीच्या परिस्थिती म्हणजे मी वेटिंग मध्ये असायचो. त्यानंतर विषय असा झाला की 12वी नंतर मग शिक्षणातून थोडासा मला
इंटरेस्ट कमी झालं आणि राजकीय भानगडीमध्ये म्हणजे जे काही गल्लीमध्ये इलेक्शन वगैरे असतात त्याच्यामध्ये इंटरेस्टेड झाले सर. त्याच्यामुळं एक कारण असं झालं की भरपूर राजकीय लोक असे आहेत की ज्यांनी तुमची तातडीने दखल घेतली. नाही, मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की त्या काळामध्ये म्हणजे मी आजपर्यंत जो काही विषय केला शालेय शिक्षणामध्ये मी सुद्धा टॉप 3 मध्ये असायचो, स्पोर्टमध्ये सुद्धा मी टॉप 3 मध्ये असायचो. इव्हन मी गुंडगिरी म्हणजे या राजकीय कामासाठी ज्या वेळेस समजा माझं एक श्रद्धास्थान असायचं, ज्यावेळेला मी बाळासाहेब ठाकरे यांना खूप मानायचो. हिंदू चळवळीचा मी पाईक होतो आणि त्या हिंदू चळवळीचा पाईक असताना मेहकरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली. त्यावेळेस खासदार प्रतापराव चौधरी हे आमदार होते आणि सॉरी त्यावेळेस खासदार साहेब राजकारणात सक्रिय होते. आजचे मंत्री आहेत ना, जे आजचे मंत्री आहेत ते त्यावेळेस राजकारणात सक्रिय होते. ज्यावेळी ते आमदार झाले त्यावेळेस आम्ही एक विचार केला, त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांच्या कामांना प्रेरित होऊन आम्ही त्यांच्या शिवसेना पक्षाला जॉईन केलं. परंतु खासदार साहेबांची शिकवण कधीच नसायची कुणाला मारहाण करा किंवा कुणाला अत्याचार करा. परंतु मी स्लम एरियामध्ये बिलॉंग करतो सर. माझा एरिया स्लम आहे आणि आमच्या एरियामध्ये जास्तीत जास्त जो कामगार वर्ग आहे तो मिस्त्री, ड्रायव्हर म्हणजे अतिशय म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सकाळी कमावणे आणि संध्याकाळी खाणे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व. मग प्रत्येक फॅमिलीमध्ये डिस्टर्ब किंवा टेन्स असायचं. मग सगळं टेन्स हे बाहेर काढायचे. अशातून ते भांडण तंटे वगैरे होत गेले आणि मग भाईगिरीचा नाद त्यापैकी पिक्चर वगैरे मूवी वगैरे तशी. आता स्लम एरिया बद्दल बोलले सर, तुमच्या युट्यूब चॅनलला मी तुमचा व्हिडिओ बघितला, त्यामध्ये तुमचं एक वाक्य होतं की स्लम एरियामध्ये मी असायचो आणि फॅमिलीचं बॅकग्राऊंड असं होतं. त्यामध्ये तुम्हाला सपोर्ट सिस्टीम मधून कोण उभं राहिलं सर? महत्वाचा विषय असा आहे की स्लम एरियामधले सगळे लोक गुंड होत नाही, काही कमळ सुद्धा होतात. किचनमध्येच कमळ खिलते हे म्हणतात. तर ते आमची विचारधारा जसं संगत, मार्गदर्शन आणि संगत या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. महत्वाचं म्हणजे मला त्यावेळेला कुठलंही मार्गदर्शन मिळालं नाही आणि संगत अशी होती की ज्याला आपण म्हणता येईल की व्यसनाधीन एरिया आणि अतिशय पायाजवळचा बघणारा जो लोकवर्ग असतो किंवा आपल्याला संध्याकाळची व्यवस्था करायची, उद्याचं उद्याला बघू, अशा प्रकारची जी मानसिक वृत्ती होती, प्रवृत्ती होती, त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडत गेल्या. आणि अनायासे काय असतं माहितीये का, युवा अवस्थेमध्ये माणसाला मुली, हाणामारी आणि गँगवार, ग्रुप्स याच्यामध्ये जास्त अट्रॅक्शन असते. आजची परिस्थिती वेगळी आहे. बरोबर आहे सर जे सांगतायत ना. विषय असा आहे की आता आपला मेहकर एरिया हा तालुका एरिया आहे. काही मुंबई सारखे एरिया असतात सर, जिथे स्लम एरियामध्ये पण लोक राहतात, ते या गोष्टीमधून कधीही वापस येऊ शकत नाही. एवढ्या गोष्टीमधून तुम्ही गेले सुद्धा आणि तरी कमबॅक केला आणि तुम्ही एवढी हिंमत दाखवली. आणि तुम्ही काही युथला काय सांगू शकता, समजा की मुंबई सारख्या एरियामध्ये ते लोक वापस येऊ शकत नाही? असं काही नाहीये, असं काही नाहीये. तुम्ही इतिहास वाचा किंवा मोटिवेशनल स्पीच बघा. आजच्या डेटमध्ये तर तुम्हाला सगळं काही अवेलेबल आहे. आमच्या वेळेस तर कॉम्प्युटर, मोबाईल वगैरे काही नाही. परंतु महत्वाचा विषय काय, तुमची मानसिकता ही महत्वाची असते. आणि त्या वेळेला मला प्रेरणा असतो. माझ्या आयुष्यामध्ये एक इन्सिडेंट झाला होता. मी राजकीय सक्रिय होतो त्यावेळेस. मला राजकारणामध्ये कुठेतरी चांगलं असताना एक छोट्याशा कारणावरून माझं थोडंसं राजकीय वरिष्ठांशी बिनसलं आणि या बिनसल्याच्या कारणावरून जे माझे हितचिंतक होते, ज्यांना मी कधी आवडायचो नाही किंवा पटायचो नाही, अशा लोकांनी काय केलं की माझा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी खासदार साहेबांना नेहमी सतत काहीतरी वाईट वगैरे सांगायचं. आणि त्यावेळेस एक इन्सिडेंट घडला 2009 मध्ये. एक माझ्यावरती अटॅक झाला होता. तो अटॅक असा झाला होता की तो ध्यान आलाही म्हणता येईल त्याला. माझ्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून मला तलवारीने ठार मारण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता. ऍक्च्युली प्रॉब्लेम हा होता की हे प्रकरण न्यायालयीन चाललं, त्याच्यानंतर त्याचा निकाल मे बी लागला असेल नसेल. परंतु या प्रकरणात माझा एक जवळचा मित्र जखमी झाला आणि त्याच्या जीवावर बेतली. मग मला थोडं वाईट वाटलं की समजा आपण एवढं काही करतो आणि आपल्यामुळं इतरांच्या प्राणाला किंवा आपल्या आयुष्याला सुद्धा धोका लागतो, हे कितपत योग्य आहे. मग मी थोडं ठरवलं की आपण राजकारण करतोय हे जीवावर बेतते आणि आपल्या जीवावर बेतते ठीक आहे, परंतु आपल्या मित्रांच्या सुद्धा जीवावर बेतते. त्यामुळे थोडा डिस्टर्ब झालो आणि विचार मंथन केला आणि यामधून बाहेर पडायचं ठरवलं. सर आता सध्याच्या कालीन परिस्थितीमध्ये आपल्यावर एक आरोप झाला होता की खंडणी खोर म्हणून. आणि एका
न्यूज पेपरने ती बातमी सुद्धा लावली होती, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? मला खंडणीखोर म्हटलं त्याबद्दल त्या आमच्या पत्रकार बांधवाचं खूप खूप अभिनंदन. कारण तो एक असा पत्रकार आहे की त्याला आयुष्यात हे सुद्धा कळत नाही की अशा प्रकारचा गंभीर आरोप करत असताना एक तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव विदाउट एव्हिडन्स घेऊ शकत नाही. बरं, नाव छापलं ठीक आहे, तुम्ही त्याचा फोटो छापू शकत नाही. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मध्ये सगळ्या व्याख्या बसल्या असत्या, मी त्याच्यावर मानहानीचा दावा सुद्धा करू शकलो असतो, सर्व गोष्टी झाल्या असत्या. परंतु मला एक लहानपणापासून आवड आहे आपसामध्ये वाद करण्यापेक्षा या गोष्टीच्या मुळाशी कोण तो शोधण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणून माझं टॅगलाईन खोज मास्टर आहे. मी माझ्या संपूर्ण युनिटचं नाव खोज मास्टर करण्यासाठी 6 महिने माझं 3 वेळा रेफरन्स जे असते टायटल कोड ते क्लिअर झालं नव्हतं. तुम्हाला खोज मास्टरची थोडीशी डेफिनेशन सांगतो मी, थोडा वेळ घेईल प्रेक्षकांचा. खोज मास्टर ही संकल्पना ज्यावेळेस माझ्या मनामध्ये आली, खोज मास्टर डिस्कवरी, खोज करणारा कोणीतरी मास्टर, या विचारातून मी 6 महिने या टायटलसाठी सतत प्रयत्नशील होतो. दिल्लीवर माझं 3 वेळा टायटल रिजेक्ट झालं, परंतु मी मग ते मराठी न करता हिंदी मराठी केलं, मग ते माझं टायटल अपलोड होऊन आलं. आता हे सगळं खोज मास्टर करायचं तर मी माझा ज्यावेळेस खोज मास्टर लॉन्च केला त्यावेळेस लोक मला वेड्यात काढायचे, अरे काय खोज मास्टर आहे, नाव हिंदी आहे की मराठी आहे कळत नाही. तसाच हा आमच्या पत्रकाराचा विषय आहे, ज्यांनी हे आर्टिकल छापलं. विधानसभेचे इलेक्शन लागलेले होते आणि एका ठराविक आमदाराचा पाईक आणि त्याच्या दावणीला बांधलेला तो XYZ, तुम्हाला कळते दावणीला कोणाला बांधतात ते, असा होता. त्यांनी हड्डी फेकली आणि तो चावायला निघाला आणि त्यांनी ती जी बातमी लावली. ठीक आहे, मला मान्य आहे तू खंडणी कोण तरी म्हणतो मला, तर मग ऍटलिस्ट 100-200 CR खंडणी दिली तर मग मी तर CCTV कॅमेरामध्ये घ्यायला तयार आहे, काय प्रॉब्लेम आहे. तुमचा लाईव्ह व्हिडिओ बघितला होता आणि खोज मास्टरचा विषय असा आहे की खोज म्हणजे शोध घेणे. कुठेही कुठलाही गुन्हा असो, कुठली जे जसं सरांनी सांगितलं खंडणीचं प्रकरण असो किंवा कुठल्याही गोष्टीचं जिथे कोणाला त्रास होत असेल त्याचा शोध घेणे म्हणजे खोज करणे, याला म्हणतात खोज. आणि मास्टर म्हणजे त्या गोष्टीमधला ब्रँड माणूस किंवा त्यामधला टॉप माणूस, म्हणून सरांनी खोज मास्टर असं नाव ठेवलेलं आहे. आणि त्या पत्रकाराचा विषय तुम्हाला हाही सांगतो की नेहमी तो पत्रकार असेल नसेल किंवा नरेटिव्ह एखादं पोर्टल त्या दिवसापुरतं एक्सटेंड केलं असेल, परंतु त्याच्यात मला खूप मोठा फायदा झाला. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री माजी गृहमंत्र्याचा जो PA आहे त्याच्या मिसेसनी म्हणजे त्या आमदार ताईंनी माझं स्टेटस ठेवलं. म्हणजे याच्यापेक्षा मोठं काय, एक एवढ्या राज्य लेवलचा टॉपरचा माणूस त्याचं जर का तुमचं स्टेटस ठेवतात त्याचा अर्थ आपण किती मोठे आहे. काही लोकांचं ते मी तुम्हाला मागाशी सुद्धा प्रश्न विचारला. आज व्हाईट कॉलर ब्रँड म्हणजे रमेश चव्हाण आणि काही दिवसापूर्वी गुंड म्हणून एक ओळख होती. यामधलं अंतर गाठताना सर तुम्हाला किती अडचणीचा सामना करावा लागला? बोललो मी तुम्हाला 100% तुम्हाला भरपूर लोकांनी त्रास दिलाच आहे. बिलकुल. आणि काही गोष्टीमुळे तुमच्याकडून नकळत चुकून कोणाला त्रास झाला असेल किंवा तुम्ही काय सांगू शकता? सर, महत्वाचा विषय तुम्ही जे बोलले की मला एक मेहकर मध्ये अतिशय अभ्यासी व्यक्तिमत्व आहे शामभाऊ उमाळकर, त्यांची एक लाईन मी आवर्जून प्रत्येक शो मध्ये सांगतो की रमेश चव्हाण म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला. तर त्यांची ती लाईन माझ्यावर सार्थ ठरते की नाही हे मला नाही माहीत, परंतु हे नक्की आहे की मी आज त्या म्हणजे जी गटर लाईन मी जगायचो त्या गटर लाईन मधून आज स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असताना माझी फॅमिली असेल, माझा मित्र परिवार असेल, आणि मी इथे प्रेक्षकांना आवर्जून सांगतो मी सर्वात जे ईश्वराची जी श्रद्धा करतो त्याच पद्धतीने माझे गुरु शंकर भीमराव धावटेकर, माझ्या आयुष्यात हा माणूस जर आला नसता तर मी आज त्याच लाईन मध्ये त्याच कॅटेगरीत जगलो असतो किंवा ना माझा कुठेतरी घातपात झाला असता किंवा एखाद्याचा घातपात माझ्या हाताने घडला असता. या लाईन मधून मला इथपर्यंत येण्यासाठी मी तुमचा थोडासा वेळ घेतो. मित्रांनो, 19 फेब्रुवारी 2015 मी खोज मास्टर पेपरला सुरुवात केली. त्यापूर्वी मी दैनिक विदर्भ मतदारमध्ये 7 वर्ष काम केलं आणि ज्यावेळेस माझ्यावर अटॅक झाला त्यावेळेस मी सर अतिशय भांबून गेलो होतो. कारण डोळ्यामध्ये मिरची पूड पडलेली, डोळे सुजलेले, मित्राच्या हाताला इथे तलवार लागलेली, त्याला
ऑपरेटसाठी पाठवलेलं. अतिशय रागामध्ये रौद्र रूप धारण केलं. संबंधित व्यक्तीकडे गेलो, त्यांना सांगितलं माझ्यावर असं असं झालं. त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्याच्यानंतर मग पोलिसांचा ससेगिरा सुरू झाला. त्याच्या ट्रीटमेंटला आर्थिक जमवाजमव. अर्थातच त्यावेळी मी सर्व इष्टमित्रांना साथ घातली. त्यांनी मला भरपूर सहकार्य केले. त्याचा ट्रीटमेंट झाला. परंतु तिथे मी थोडा दुखावला गेलो आणि त्याच दिवशी ठरवलं की मला राजकारणामधून बाहेर पडायचं आणि कुठल्या तरी चांगल्या क्षेत्रात जायचं. परंतु चांगल्या क्षेत्रात जर जायचं तर एवढ्या मोठ्या राजकीय व्यवस्थेविरोधात जर का तुम्ही बंड पुकारले तर निश्चितच तुम्हाला त्यांचा त्रास होणार. आणि साहजिकच आहे, ठीक आहे, मंत्री महोदयाने मला त्यावेळेस डायरेक्टली त्रास नाही दिला. परंतु त्यांचे जे माझे अपोनंट होते त्यांनी मला कुठलाही त्रास म्हणजे कोणताही त्रास करण्यात कमी दर्शवलं नाही. आणि त्यावेळेस काय झालं की माझं जे ठरलं होतं की आपल्याला काहीतरी करायचं. मग काय करायचं की कुठल्या व्यक्तीसोबत हे राजकीय लोक आदराने वागतात आणि थोडी भीती बाळगतात. मग मी ज्यावेळेस मी टपोरे गँगमध्ये असायचो किंवा त्या गँगमध्ये असायचो, त्या तोऱ्यामध्ये असायचो, त्यावेळेस मी अनेक पत्रकारांना बघितलं होतं त्यांचे इंटरव्ह्यू आणि न्यूज वगैरे कव्हरेज करताना, आणि हे त्यांना आदबीने आणि पद्धतशीर बोलायचे. तर मग तुमच्या मनावरती तोच एक प्रतिबिंब म्हटला की आपल्याला ब्लॅक कॉलर नाही, आपल्याला व्हाईट कॉलर पाहिजे. तर मग मी तिथे ठरवलं की मला जर्नलिझम मध्ये जायचं. परंतु माझं तर 24 तास शस्त्रास्त्र आणि जसं म्हणजे ड्रिंक वगैरे करणं आणि दामलो दिला. मग मला अशा परिस्थितीत कोणी विश्वास करत नव्हतं. मग मी एक मेकरचे पत्रकार आहेत उद्धव फंगाळ, जे त्यावेळेस मला वाटते मातृभूमी मे बी लोकमतमध्ये काम करायचे. तर मी त्यांना भेटलो कारण त्यांचे बंधू आमच्याकडे राजकारण करायचे. तेव्हा त्यांच्याबद्दल ओळख झाली आणि मी त्यांना सांगितलं की मला पत्रकार व्हायचं. त्यांना विश्वास नाही बसला. अरे तू एवढा डॉन माणूस आहे, तुला कशाला पत्रकार व्हायचा, अशा शब्दात त्यांनी मला विचारलं. परंतु त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असं वाटलं की नाही आपण यांना मदत करू शकतो. म्हणून त्यांनी माझे स्वर्गीय गुरु शंकर भीमराव धावटेकर यांना सांगितलं की अरे तुमच्या मतदारमध्ये एक शहर प्रतिनिधीची जागा रिक्त आहे. धावटेकर सरांनी तुम्हाला एक चान्स दिला. Yes. आणि त्यावेळेस तुमच्या मनात काय आलं? कारण भरपूर लोकांच्या मनात एक शंका होती, अरे हा तर डॉन माणूस आहे किंवा या गोष्टीतला माणूस आहे, पत्रकार झाल्यानंतर याला शब्द तरी कळतील का? हो, तुम्हाला महत्वाचा इन्सिडेंट सांगतो. काय झालं माहिती का, मला लोकांसोबत वाद घालण्यात किंवा रस्त्यावरती मारामारी करण्यात काही वाटायचं नाही. परंतु ज्या दिवशी मी पत्रकारितेचं माझं आयडेंटिटी कार्ड आलं आणि त्यांनी मला सांगितलं बातम्या लिहाव्या लागतात, पाठवाव्या लागतात, त्यावेळेस कुठल्याही प्रकारची इंटरनेट सुविधा फक्त फॅक्सची होती. म्हणजे हाताने कागदावर लिहिले आणि ते फॅक्स करणे आणि तिकडे पाठवले. तर मग अगोदर लिहायचं, त्याच्यानंतर त्यांच्या चुका, करेक्शन, त्याच्यावर साईन, व्हेरिफिकेशन, खूप खूप क्रिटिकल पत्रकारिता होती. मग मला तर कुठला शब्द लिहायला बिलकुल जमत होतं. शिक्षण खूप होतं पण लिहायचं काय, पत्रकारिता वाटच निघणार आहे जर्नलिझम. मग मी म्हटलं काय करायचं. तर त्यांनी मला सांगितलं, गुरुजी म्हणजे गुरुवर्य माझे अगदी आदर्श. त्यांनी मला सांगितले ऍटलिस्ट तुम्ही अगोदर सर्व पेपर वाचायला शिका. त्यांनी मला लोकमत, देशोन्नती, पुण्यलिपी जेवढे काही नाही तर पेपर स्टॉलला पेपर यायचे, मी दिवसभर ते पेपर चाळत बसायचो आणि एक ना एक शब्द वाचायचो. आणि मग तेव्हा कुठं तुम्ही मोडकी तोडकी बातमी वाचायला करायला शिकलो. आणखी एक प्रश्न विचारायचा वाटतो सर तुम्हाला. आज आता पत्रकार भरपूर आहेत, सर्व मान्य आहेत, पण त्यानंतर सुद्धा जी मान सन्मान आज तुम्हाला मिळते किंवा त्याच्यानंतर जी आपली संपदा आहे, आपली कमाई इतकी नसताना सुद्धा आपलं एवढं कसं आहे साम्राज्य उभं. काय माहिती का, मेहनतीला अंत नाही आणि मेहनतीला फळ मिळतं. मी सुरुवातीपासून मी तुम्हाला अगोदरच बोललो की माझा स्वतःवर एवढा प्रचंड विश्वास आहे आणि मी 24 तास मेहनत करण्याची तयारी सुद्धा ठेवतो. मला प्रचंड मेहनतीची आवड आहे आणि मी सतत मेहनती माणूस म्हणून ओळखला जातो. कुठल्याही क्षेत्रात जातो मला द बेस्ट बनायला आवडतं. आणि मी ऍक्च्युअल काय माहिती का, जे लोक सांगतायत की मी आज स्टॅब्लिश झालो, सगळ्या गोष्टी झाल्या, माझा परिश्रम प्लस माझे इनसाइड बिझनेस, माझी व्हॅन आहे, माझ्याकडे डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय आहे, माझा प्रिंट मीडिया आहे, त्यानंतर मी युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम याचं मार्केटिंग करतो. मला मल्टिपल, मी एक सिंगल अर्निंगवर डिपेंडेंट कधी राहिलो नाही, पूर्वी राहायचं नाही, आजही राहत नाही, भविष्यात सुद्धा राहणार नाही. तर प्रेक्षकांना तेच सांगायचं आहे की सरांनी ज्या पद्धतीने सांगितले, म्हणजे काही लोक कसे प्रश्न विचारतात
पण त्याच्या माग काय रिझन आहे त्याचा शोध घेण्यात कमी पडतात. त्याच्यामुळं ते आतापर्यंत पुढे गेलेले नाहीये. कारण खोलापर्यंत जाणं, प्रत्येक गोष्टीच्या डीप पर्यंत जाणं हे सर तुम्हाला जमतं नाही असं नाहीये. बरेच लोक आहेत आणि बरेच लोक करतात सुद्धा. परंतु काय माहिती का, मी तुम्हाला सांगतो आमच्या पत्रकारितेच्या प्रोफेशन मध्ये एक शोकांतिका आहे. म्हणजे आवर्जून माझे सिनियर सुद्धा बघत असतील आणि मी एवढा मोठा सुद्धा झालो नाही की पत्रकारांवर किंवा माझ्या व्यवसायावर आरोप करीन. तो आरोप नाहीये, पण एक खंत आहे माझ्या मनातली जी खतखत आहे. मी अशी आज लाईव्हवर आल्यावर सांगतोय. आमच्या व्यवसायामध्ये व्यावसायिक कॉम्पिटिशन नाहीये. म्हणजे तुम्ही किती व्यवसाय करसाल याच्यावर कॉम्पिटिशन पाहिजे. आमच्या व्यवसायामध्ये वेगळं कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन असं की दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे आणि मी त्याच्यामध्ये माझी एनर्जी लॉस करत नाही थोडक्यात. त्यामुळं काय माहिती का, माझा फोकस स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे मी, की माझा फोकस कशावर असायला पाहिजे, मला स्वतःला घडवण्यात मी माझा फोकस करतो. त्यामुळे मी आजही स्वतःला घडवण्यात सुद्धा इथे सुद्धा बसलेलो असताना सर्व माझ्या पत्रकार बांधवांना हात जोडून सांगेन की आपसात गडबाजी असू द्या, आपसात राजकारण सुद्धा असू द्या, आपसात हेवे दावे सुद्धा असू द्या, परंतु ते कमावण्यासाठी आज जर का रमेश चव्हाणनी 10 लाख रुपयाचा बिझनेस जर का केला असेल जाहिरात संदर्भामधून किंवा कुठल्याही संदर्भामधून, तर आपण 20 लाखाचा करायची स्पर्धा पाहिजे. आपण 1 कोटीचा करायची स्पर्धा पाहिजे. ना की तिथं जाऊन सांगायचं की तो बोगस आहे, मी बोगस आहे, हा बोगस आहे. यामुळे काय होतं माहिती का, सर्वात महत्वाचं सर मी 1 मिनिट घेईन तुमचा. तुम्ही दुसऱ्यावर काय म्हणतात शिंतोडे उडवत असताना कुठेतरी तुमच्या अंगाला सुद्धा एखादा डाग स्पर्श करून जातो आणि तुमचं कॅरेक्टर डिफाईन तिथंच होतं. जर तुम्ही एखाद्याला माझ्या बाबतीत काही तक्रार करत असाल तर मे बी 90% त्याला पटेल, परंतु 10% तो जो बोलेल त्याचं जे हार्ट आहे, त्याचं जे ब्रेन आहे, तो कॉर्डिनेशन करून एक सिक्वेन्स त्याला नक्कीच देतो. तो सांगते हा काही कमी नाही आणि मग तिथे तुमचं अस्तित्व 10% तरी कमावलेलं असतं. तोच विषय आहे की बुद्धीचा आणि हृदयाचा हा मेळ असला पाहिजे असं सरांचं सरळ म्हणणं आहे. बिलकुल, बुद्धीचा आणि हृदयाचा मेळ असला पाहिजे. याचा मेळ जर विरुद्ध दिशेने गेला तर त्याचा वाईटच परिणाम होतो. या आपल्या हातातच घ्या. 2 हात दोन्ही बाजूला जर आपण रस्सी धरून टांगले किंवा एखाद्या ट्रॅक्टरने दोन्ही साईडला ओढले तर माणसाचं शरीर मधून फाटून जाईल. तेच जर का समजा तुम्ही दोन्ही हात बांधले आणि त्याला ओढत गेला तर फरफटत जाईल. ऍटलीस्ट जगण्याचे चान्सेस जास्त असतात. कंबाईन कोऑर्डिनेशन काम जे असतं त्याला माणसाला जास्त महत्व राहतं. आता सर मी 2 मिनिटं मला एक सांगा सर, आपण सुरुवातीला भरपूर वेगळे कामं केले, त्याच्यानंतर एक कुठली गोष्ट अशी आली की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पोर्ट मध्ये इंटरेस्ट निर्माण झाला? आज झालं असं की मी पत्रकार झालो आणि मग मला काय बाकीच्यांसोबत हिंडणे फिरणे बाईकवर फिरायचं म्हणजे एक इन्सिडेंट सांगतो. मग त्याच्यामुळे काय झालं माहिती का, खाणे पिणे न्यूज संकलन करणे पाठवणे याच्यामुळे काय झालं, माझं शरीर फॅट सर गेला आणि कधी काळात सरांचं वय 97 किलो झालं होतं. त्याच्या 97 किलो नाही, माझं वय 48 आहे. माझं वजन वजन 97 किलो झालं होतं. वजन 97 किलो झालं होतं. त्याच्यावरून आज एवढी फिटनेस आहे की आमच्या सारख्या 25, 27, 30 वर्षांच्या मुलांना सुद्धा ते सगळ्या गोष्टींमध्ये फेल करू शकतात, म्हणजे किंवा मागं पाडू शकतात. कुठल्या गोष्टी तुम्हाला स्पार्क मिळालतोय ते सांगायला की मी 97 किलो झाला आणि मग मी पत्रकारिता करत असताना मला सुद्धा बाकीच्या सारखा ऍटिट्यूड आला. मग मी शर्टिंग करायचा, क्रॉस एक्झामिन करायचो, अधिकाऱ्यांना प्रश्न वगैरे विचारतो. मला वाटते 2019 मध्ये आमच्याकडे एक सुनील शर्मा वापोसे IPS म्हणून आले आणि खूप दबंग IPS आले होते. खूप डेंजर, एवढा सेन्सिटिव्ह, एवढं नेटवर्क स्ट्रॉंग, खूप मी रिअली इम्प्रेस झालो आणि रिअली इम्प्रेस होताना मला कुठंतरी वाटलं की त्यांच्याशी भेटावं, परंतु हा व्यक्ती कोणालाही भेटत नसे. मग एक इन्सिडेंट असा झाला की त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर करायला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस 460 लोक ते अवलांच म्हणजे बर्फाच्या उत्खननामध्ये दबले होते, त्याच्यामध्ये हे सुद्धा होते. परंतु त्याच्यामधून उठले, न्यूजपेपरला आज तक सारख्या लिडिंग चॅनलला त्याच्या न्यूज आल्या आणि कुठेतरी 4 तास ते काहीतरी तास ते बर्फाखाली दबलेले होते. परंतु रेस्क्यू टीमने यांना काढलं. यांच्यासोबतची बरीच लोक दगावली, तिथे बर्फामध्ये काही सापडले, काहींचे मृतदेह सापडले सुद्धा नाही. मग ते त्यावेळेस मेहकरला आले आणि त्यांनी सेकंड अटेम्प्ट मध्ये परत माउंट एव्हरेस्ट सर केलं आणि त्यांच्या न्यूज वगैरे आल्या. मग मी सहज गेलो त्यांच्याकडे त्यांची स्टोरी कव्हर करायला. स्टोरी कव्हर करत असताना
हिंदी सेटर असल्यामुळे त्यांना मराठी भाषा यायची नसते. मराठी भाषा एक ट्रान्सलेटर असायचा त्यांच्याकडे, रायटर, तो त्यांना सांगायचा की मी जे बोलायचं तो ट्रान्सलेट करून सांगायचा. तर त्यांनी मला दोनच शब्द वापरले. अरे चौहान बोले, ते चव्हाण नाही चौहान म्हणायचे. अरे चौहान बोले, इंडियन एक्सप्रेस में मेरा आर्टिकल आया हुआ है, आप क्या लिखोगे? मग ते माउंट एव्हरेस्टवर मी त्यांची एक स्टोरी कव्हर केली आणि ती त्यांना खूप आवडली. माझ्या आपल्या खोजमास्टर दैनिकचे त्यांनी जवळपास 50 अंक त्यांच्या पंजाबला पाठवले होते. ऍक्च्युअली पंजाबला या लोकांना मराठी नाही जमत, तरी सुद्धा त्यांनी ते पाठवले. माझी मम्मी पिक्चर बघून वगैरे पण थोडी जवळीक निर्माण झाली. त्यांना माझा आयक्यू कळाला आणि त्यांनी थोडी जवळीक. मग मी एक दिवस सहज त्यांना भेटायला गेलो. तर त्यांना म्हटलं सर यार तुम्ही माउंट एव्हरेस्ट सर केलं, आम्ही नाही करू शकत का? अहो ते काय बोलले, अरे यार चौहान गोलगप्पे के माफी खुल गए हो बोले यार, पहिले अपना मोटापा तो कम करो. गोलगप्पा म्हणाले मला, म्हणजे पाणीपुरी, त्यांच्याकडे गोलगप्पा पाणीपुरीला बोलतात. आणि पाणीपुरी म्हटलं म्हणून मला स्पार्क झाला. म्हटलं मी एवढं झालं काय? आणि त्यावेळेस मला वाटतं 42 38 40ची कंबर लागायची. म्हणजे माझी पॅन्टची साईज, कंबरची साईज 38 ते 40 असेल. आज माझी 28 आहे. आज माझी 28 आहे. 97 kgचा झालं. तो विषय मला स्पार्किंग झाला. त्यांनी म्हणजे तुमच्या मनाला एका शब्दाने तुम्हाला त्या स्पोर्ट्स दिशेने वळवलं. नाही, मी बोललो तुम्हाला की मी ऍक्च्युअल सुरुवातीपासून असं आहे की मला जी गोष्ट जर का माझ्या मनाला तिच्या वेदना झाल्या तर मी इन्स्टंट डिसिजन घेतो. आणि फक्त डिसिजन नाही घेत तर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सर्वतोपरी शरीर मन सगळं झिजवण्याची ताकद ठेवतो. आणि मला ईश्वराने साथ दिली. तन मन धनाने मेहनत करणं कशाला म्हणतात तर ते सरांकडे बघून सगळ्यांच्या लक्षात येईल. 97 किलो पासून आज अशी शरीरयष्टी बनवली की कितीतरी रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. त्याच्याबद्दल मला आपण जाणून घेऊच या. एक सर आणखी तुम्हाला एक प्रश्न विचारावा असा वाटतो की सायकलिंग, रनिंग आणि आपलं स्विमिंग त्याच्यामध्ये तुम्ही एक रेकॉर्ड बनवला होता, त्याबद्दल काही सांगू शकाल सर? मी सुरुवातीला रनिंगला स्टार्ट केली त्यावेळेस मला अतिशय 100 मीटर सुद्धा धावायला होत नव्हतं. परंतु माझी जिद्द, मी अगोदर सांगितलं की मी खूप जिद्दी आहे, एवढा जिद्दी आहे की माझ्या मनात जे ठरलं मला ते केल्याशिवाय अजिबात शांत बसावं वाटत नाही. मग ज्यावेळेस मी 100 मीटर धावला त्यावेळेस मला वाटलं की मी धावू शकतो. मग मी तशा प्रकारची प्रॅक्टिस सराव करत करत माझ्या आयुष्यातली स्टार्टची मॅरेथॉन ही श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थान खामगाव रोटरी क्लबच्या वतीने 42 किलोमीटरची होती. माझा फर्स्ट अटेम्प्ट बघा 42 किलोमीटरची. सर्व म्हणजे मी 10 किलोमीटर पासून सुरुवात नाही केली. बघा, आय नीड ब्रॉड, मला खूप मोठं पाहिजे, काही मला खूप मोठं करायला आवडते. मग मी 10 किलोमीटरची मॅरेथॉन, 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन नाही केली. मी स्टार्टअप केली बिगिनर, आय एम फ्रॉम बिगिनर दॅन 42 किलोमीटर्स. मी 45 किलोमीटर पासून स्टार्ट केली. खामगावला एक रोटरी क्लबच्या वतीने एक मॅरेथॉन झाली होती, तिथे मी धावलो. 28 किलोमीटर नंतर अक्षरशः माझे पाय ब्लॉक झाले होते, मला चालायला सुद्धा होत नव्हतं. एवढं प्रचंड पेन. त्याच्यानंतर माझं आपण ज्याला म्हणतो मायग्रेन, खूप स्ट्रॉंग मायग्रेन सुरू झालं होतं शरीरामध्ये, बॉडीमध्ये डिहायड्रेट झालं, पाण्याचं प्रमाण कमी झालं की तुम्हाला चक्कर येणे, त्याच्यानंतर तुमचा डोकंदुखी, मसल पेन खूप मोठ्या प्रमाणात खराब होतात. आणि मला ॲज अ ॲथलीट्स कोणी मार्गदर्शक नव्हतं. तर ती मॅरेथॉन कंप्लीट करत असताना मी 28 किलोमीटरवर स्वतःला आणि संत श्री गजानन महाराजाला एकच बोललो, ईश्वरा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि याच्यात जर मी फेल झालो तर आयुष्यात मी परत कधी सक्सेस होणार नाही. मग मेला तरी चालेल, परंतु ही स्पर्धा मला पूर्ण करायची. आणि देन आय डिड इट. यस सर. सरांचं म्हणणं आहे की स्वप्न मोठी पाहिजेच आणि मोठीच साक्षर झाली पाहिजे. काहीच त्याला आडवं येत नाही, फक्त आपली मेहनत, आपली जिद्द, आपलं पॅशन हेच त्याच्यामध्ये कारणीभूत असते. आणि त्यानंतर मग मला एक धावण्याची आवड निर्माण झाली की मी 42 किलोमीटर कंप्लीट केलं. मला म्हणजे विश्वास बसायचा नाही त्यावेळेस की मी 42 ॲटलिस्ट. त्यामध्ये माझ्या छोट्या मुलांनी एंडिंगच्या 4 किलोमीटरमध्ये मला सहकार्य केलं. इथे मी आवर्जून नाव घेईन माझ्या कोचचं, जे की समजा आता आमच्या व्याही झालेल्या आहेत, टीममध्ये झालेले आहेत. त्यांनी मला खूप सपोर्ट केला, सविता मगर, ज्या की
कंटिन्यू माझ्यासोबत राहायचे. धाव तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता. माझा भाचा असेल शुभम, माझा मुलगा प्रताप असेल, पप्पा ये असेल कॅन डू इट, आप कर सकते हो, करा करा, असं म्हणजे मला फॅमिली खूप मोटिवेशन. तुम्हाला मुलांनी खूप सपोर्ट केलाय आणि तिथूनच मी वळलो. मग आता म्हटलं आपलं रनिंग झालं. मग एका रनिंग मला सांगितलं की एक सुबोध जाधव नावाचे एक माझे मित्र आहेत आणि प्रमोद जाधव, डॉक्टर प्रमोद जाधव, ते खूप छान व्यक्तिमत्व आहेत. दोन्ही लोक खूप स्पोर्टमध्ये खूप रिअली ग्रेट माणसं आहेत. त्यांनी मला सांगितलं की आयर्नमॅन नावाची स्पर्धा असते. तसं मेडिकलवर फक्त डिस्कस करता वेळेस सर मी त्यांच्या तोंडातून हा विचार ऐकला, त्यांच्या तोंडातून ही थीम ऐकली आणि तेव्हाच त्यांना बोललो यस आय कॅन डू इट. मी तिथेच ठरवलं की मला आयर्नमॅन स्पर्धेत पार्टिसिपेट व्हायचंच नाही तर ती पूर्ण करायची. तेव्हापासून मी मग सायकलिंग स्विमिंगला सुरुवात केली. सर भविष्यामध्ये आपली काय प्लॅनिंग आहेत आता? माझं स्वप्न स्पोर्ट्स मध्ये, आता पत्रकारितेमध्ये तर सर तुम्ही विश्वसनीय काम म्हणजे करताच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा किती लोकांना मदत किंवा आणि स्पोर्ट्स मध्ये तुमचं स्वतःचं फ्युचर प्लॅनिंग सर? माझी स्वप्न खूप मोठी आहे आणि माझी एक सवय आहे, घाण म्हणता येईल किंवा चांगली म्हणता येईल, मी माझं प्लॅनिंग एक्सपोज नाही करणार आणि नाही करणार. ज्या दिवशी मी काही करून दाखवेल अतिशय जागतिक दर्जाचेच माझे स्वप्न आहेत, वर्ल्ड लेवललाच माझी स्वप्न आहेत आणि वर्ल्ड लेवलचीच पाहणार, वर्ल्ड लेवलचंच काम करणार. तेव्हा आज स्वप्न मी आकारू शकतो, साकारल्यानंतर ज्यावेळेस मी त्यावर अशी चर्चा करेल त्यावेळेस प्रेक्षकांना सुद्धा चांगलं वाटेल. पत्रकारितेला सर चौथा पोल मानल्या जाते, पण आज त्याचं काहीतरी समजा राजकीय कारण असू द्या किंवा काही फिल्म इंडस्ट्री असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचं कारण असू द्या, त्याच्यामध्ये त्याला थोडंसं असं हे केलं जाते, पण त्यामध्ये तुम्ही काय सांगू शकाल? नाही, पत्रकारिता प्रोफेशन म्हटल्यापेक्षा पत्रकारिता हा एक फोर्थ पिलर तुम्ही जे म्हटलं म्हणजे आपल्या संविधानात नमूद आहे आणि त्या हिशोबानेच आम्ही लोक काम करत असतो. परंतु काय माहिती काय, जे की आम्हाला ब्लेम केलं जातं की ऍडजस्टमेंट, एखाद्या राजकारणी पक्षाची भूमिका प्रकार मानतो किंवा डिबेट्स वगैरे ह्याचे चर्चा करतात, या संदर्भात तुम्हाला जे ऍलिगेशन करायचं ते मला काही प्रमाणात मान्य राहील आणि काही प्रमाणात मी त्याला डिनाय सुद्धा करेल. कारण असं आहे की पत्रकारिता करत असताना प्रत्येकाला व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावाच लागतो. कारण मला एक सांगा ना, कुठला माणूस जगात आहे जो ज्याला व्यावसायिक दृष्टिकोन नाही, असा कोण आहे? पत्रकारांनी जर का व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पत्रकारिता जर केली तर मग त्याला काय हरकत आहे? मे बी समजा जर का तुम्ही एखाद्या कंपनीचे ऑनर आहात किंवा एखाद्या पक्षाचे प्रमुख आहात किंवा एखाद्या कुठल्याही जर का ज्याला आपण म्हणतो की इन्कम सोर्स त्याचे जर का तुम्ही फ्लो असाल तर मग तुम्हाला अटॅच होऊन तुमचं काम करण्याला हरकत काय? ठीक आहे की तुम्ही समाजाची मांडणी करत असताना समाजातील उपेक्षित, वंचित लोकांना, पीडित लोकांना न्याय देणे हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही तुमची पत्रकारिता व्यावसायिक करत असताना सामाजिक बांधिलकी सुद्धा तुमच्यावर तेवढी जबाबदारी ठेवते आणि ती जबाबदारी पाळत असताना तुम्ही निश्चित वंचित, उपेक्षित आणि पीडित लोकांना न्याय दिलाच पाहिजे. समाजाच्या समस्या तुम्ही मांडल्याच पाहिजे. हे जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाला, तुमच्या पत्रकारिता क्षेत्राला इमान बाळगत नाही, असं माझं मत आहे. सक्षम लोक आहेत जे म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ऐकलं, त्यांचं काही नाव नमूद करू शकाल किंवा तुम्ही म्हणजे त्यांनी तुम्हाला कुठल्या प्रकारचं हेल्प केलं तुम्हाला म्हणजे साथ देण्यासाठी? तुम्ही ऍलिगेशन बद्दल बोलताय की साथ देण्याबद्दल बोलताय? ऍलिगेशन आहे, साथ देण्याबद्दल. मला साथ देणारे लोक खूप आहेत आणि मी म्हणजे शतशः मनाने त्यांचा आभार व्यक्त करतो. मला म्हणजे ट्रॅकवर आणण्यापासून जीवन घडवण्यापर्यंत खूप व्यक्ती आहेत आणि मी हेतुपुरस्पर नव्हे तर मी त्यांचं जर नाव घेतलं तर माझे हितचिंतक त्यांना सुद्धा त्रास देतात. एवढी माझ्या अँटी टीम आहे, त्याच्यामुळे मी कुठेही माझ्या सपोर्टिंग टीमचं नाव एक्सपोज करत नाही. फक्त माझे गुरुवर्य शंकर धावटेकर हे कुणालाही त्यावेळेसही डगमगले नाही, त्यांना सुद्धा धमक्या दिल्या गेल्या, परंतु ते कुणालाही घाबरले नाही. त्यामुळे मी माझ्या वेलविशरचं नाव एक्सपोज नाही करू शकत. सॉरी फॉर अबाउट. ओके सर, काय एका जणांचं असं कमेंट आहे की ते म्हणतात सर एवढी स्ट्रेंथ तुम्ही या वयात सुद्धा कुठून आणता? तुम्हाला मोटिवेशन एवढी रनिंग एवढं हे कुठून आणता सर? काय आमिर खानचा एक पिक्चर आहे 3 इडियट आणि त्या मूवीमध्ये त्याचा एक डायलॉग मला खूप आवडतो.
प्रचंड आवडतो. ये दिल है ना, ये बेवकूफ है, इसको उल्लू बनाते रहो. तो कसा एवढा छान होतो, ऑरिजिनल ऑरिजिनल. आणि बघा तसंच आहे, ऍक्च्युअल तसंच आहे. तुम्ही ज्यावेळेस रनिंग करताना ज्यावेळेस पेन होते, खूप पेन होते खूप, तर काय माहिती का, थोडीशी स्पोर्टमध्ये एक स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही फिनिश लाईन जर 2 किलोमीटर आली, 40 किलोमीटर जर कंप्लीट केलं तर फिनिश लाईनचे 2 किलोमीटर बघू नका. शरीर म्हणते अरे बापरे 2 किलोमीटर बाकी आहे, मन म्हणते अरे नाही होणार, अरे नाही होणार. पण या मनाला काय म्हणायचं, अबे गधड्या मी 40 किलोमीटर धावलो, आता फक्त 2 बाकी आहे. म्हणजे परिस्थिती घेताना निगेटिव्ह, फुल्ली निगेटिव्ह असते, परंतु ती पॉझिटिव्ह करता आली पाहिजे. आणि कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीला पॉझिटिव्ह एनर्जी मात करते, हे शाश्वत सत्य आहे. ते माझ्या जीवनात मी आजमावलं. त्याच्यामुळं कधी मला निगेटिव्ह, मला कितीही फिजिकली स्ट्रेंथ असो, मेंटली स्ट्रेस असो, मी डिस्टर्ब राहत नाही. मी त्याच्यावर मात करण्याचा मार्ग शोधतो आणि त्या मार्गावर चालण्याची ताकद, हिंमत ठेवतो आणि त्याच पद्धतीने वाटचाल करून तशा प्रकारची मेहनत करतो. म्हणून मला कुठल्याही गोष्टीत आतापर्यंत, आणि हो मला प्रेक्षकांना एक आवर्जून सांगावंसं वाटतं, तुम्ही मोबाईल यूज करता, ती खूप मोठी ताकद आहे. जगात सर्वात मोठं नॉलेज भांडार जे झालेलं आहे ते मोबाईल, परंतु त्याचं पॉझिटिव्ह नॉलेज आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं ना, त्याच्यामध्ये ते युट्यूब मम्मी आणि गुगल बाबा किंवा गुगल आहे युट्यूब पप्पा, आजकालचे मुलं म्हणतात ना, त्याच्यामध्ये बोललं तरी ते सांगते. किंवा आजकाल सर्व इझी झालेलं आहे. फक्त तुमची करायची मानसिकता पाहिजे आणि सराउंडिंग तसं ठेवा. अदरवाईज इंडिव्हिज्युअल प्रयत्न करा, पण प्रयत्न करत असताना खचून जाऊ नका, कुठल्याही गोष्टीला डिस्टर्ब होऊ नका. डिस्ट्रॅक्ट झाले की विषय संपला. आणखीन सर एक प्रश्न असा आहे की भरपूर लोक सुरुवातीला तुमच्या सोबत होते. यस. आज त्यांची परिस्थिती भरपूर वेगळी आहे आणि तुम्ही एक स्टेबल लेवलला आहेतच. तर तुम्ही येणाऱ्या युथला काय सांगाल की काय प्रकारचं नेमकं नियोजन तुम्ही ठेवायलाच पाहिजे? युथ कोणाला म्हणाला तुम्ही? युथ म्हणजे आमच्यासारखे यंगस्टर, नॉट यू आर नॉट यंगस्टर. तुम्ही युथ नाहीये. युथ होते. आज सकाळी बालाजी मंदिरामध्ये मी लाईव्ह केला, 71 इयर्स प्लस एजेड लोक कुठून निघतात? दिल्लीवर निघाले कोलकाता नंतर पुणे. 3000 किलोमीटरचं सायकलिंग 71 प्लसचे लोक करतात. मग तुम्ही युथ कसे? युथ ते असतात. एज इज अ नंबर ऑफ लाईफ. वयाचा आकडा आहे तो. तुमचं मन कधीच म्हातारा होत नाही, ते सतत तारुण्य राहते. आहे मी म्हातारा, मी असं नाही म्हणत मी तरुण आहे, परंतु माझ्या भावना, माझे विचार, माझे आचार, माझे परिश्रम हे मरेपर्यंत तरुण राहतात. आणि त्याच्यासाठी माणसाला स्पोर्टमॅन व्हावं लागतं. स्पोर्टमॅनचे विचार तुम्ही पाहत असाल, कुठलाही स्पोर्ट बघा, जोपर्यंत त्याचा रिझल्ट येत नाही, डिस्प्ले होत नाही, तोपर्यंत तो प्रयत्न करतो. आणि हाच बेनिफिट आहे. तर सर तुमचा हा जो निर्भीड निडर स्वभाव आहे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, व्यवसायात प्रत्येकाचा निर्भीड आणि निडर स्वभाव असायला पाहिजे असं मी म्हणत नाही, कारण प्रत्येकाची जबाबदारी वेगळी असते, प्रत्येकाचं कुटुंब वेगळं असतं, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं असते. आणि आय हॅव अ स्ट्रॉंग बॅकग्राऊंड. माझ्याकडे गुंड प्रवृत्तीचं बॅकग्राऊंड आहे ना. लोक म्हणतात मी गुंड आहे, ऍक्च्युअली गुंड आहे तर आहे. आमचे शर्माजी म्हणतात भैया बस बुरा हो. एक IPS माणूस जर म्हणजे बस बुरा हो तो क्या, तर मी आहे गुंडा नाही. मग गुंडा विचाराचा आहे की आचाराचा आहे की कुठल्या गोष्टीचा आहे तो मग मी ठरवेल. आणि प्रत्येकाने या क्षेत्रात माझ्यासारखं निर्भीड लीडर असायला पाहिजे असं मी म्हणत नाही. परंतु पत्रकारिता भरपूर प्रकारच्या आहेत. क्राईम पत्रकारिता आहे, तुम्ही पॉझिटिव्ह पत्रकारिता, सकारात्मक पत्रकारिता करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही फील्डवर करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही इंडोर काम करू शकता. पत्रकारितेमध्ये खूप साऱ्या पत्रकारितेमध्ये सर भरपूर प्रकार आहेत. सगळ्यांनी निर्भीड राहून, लीडर राहून आपल्या संसारावर काय म्हणतात ते राख रांगोळी किंवा नांगर फिरवा असं मला म्हणत नाही. अच्छा, तुमच्या म्हणजे याच्यामध्ये सर आपला समजा हा एक एरिया आहे ज्यामध्ये आपलं पोर्टल किंवा आपला पेपर, याच्यामध्ये जे याच्याबद्दल काही लोकांना दुखावला जाऊ शकते काही गोष्टीमुळे, त्याच्याबद्दल काय सांगू शकता? व्यवसायाशी प्रामाणिक राहताना अनेक लोक दुखावले जातात, अनेक लोक सुखावले जातात.
तर मे बी दुखावल्या सुखावल्या ग्राफ्स आपण पाहण्यापेक्षा आपण आपल्या कामावर फोकस करणे आणि आपल्या कामावर फोकस करत असताना कामाशी इमान बाळगून, ठीक आहे मे बी व्यावसायिक दृष्टिकोन असायला पाहिजे, परंतु कामाशी इमानदारी बाळगून जर आपण काम करत गेलो तर दुखावणं सुखावणं हा व्यवसाय याच्यामध्ये चालत राहतो. एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होईल का नाही होणार हा आपण विचार केल्यापेक्षा पीडित वंचित व्यक्तीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे असं मला मत आहे. बरोबर आहे सर. सगळं तुमच्याबद्दलच्या ज्या माझ्या मनात ज्या काही गोष्टी होत्या समजा त्या बोलण्यामधून एवढ्या पॉझिटिव्ह झाल्या, तुमच्या जवळ बसून एवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स येतात. माझं वय तुमच्यापेक्षा लहान असून सुद्धा तुमच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ती कधीतरी असं वाटते की आम्हाला पण सुद्धा मिळाली तर आम्ही आयुष्यात खूप मोठं काहीतरी करू शकतो. कुठली गोष्ट सहज मिळत नसते, ती संघर्ष करावा लागते आणि त्याच्यासाठी तुमचं विल पॉवर खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. जर तुमचं विल पॉवर स्ट्रॉंग असलं तर कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही, बिलकुल नाही. या जगात तर नथिंग इज इम्पॉसिबल. मी असं छाती बघून सांगतो की नथिंग इज इम्पॉसिबल, कुठली गोष्ट अशक्य नाही. फक्त तुम्ही करायची हे ठेवा. आणि बघा माझी टॅगलाईन पैस लावायची तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंका आणि हरला तर स्वतःचा अहंकार हरा. म्हणजे तुम्ही स्वतःला हरवा, स्वतःच्या अहंकाराला हरवा. मी नाही बोलतोय दुसऱ्याला हरवा. लढाई स्वतःशी असली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला जिंकाल त्यावेळेस तुम्ही जग जिंका. सरांचं एक वाक्य नक्की लक्षात ठेवा की हरवायचं असेल तर लढाई ही स्वतः सोबतच असली पाहिजे. ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला हरवलं तर अख्खं जग तुमच्या पायाखाली तयार राहतं. हे सरांचं वाक्य खूप मोठं आहे. त्यानंतर सरांनी परत मगाशी एक सांगितलं हृदयाला, ते पिक्चर मधला डायलॉग असू द्या पण रिअल जीवनामध्ये ज्यांनी अवलंबलाय त्यांचं की हृदयाला बेवकूफ बनवून ठेवा, म्हणजे याला मूर्ख बनवून ठेवा. हे सगळं ठीक आहे, मी सगळं करतो. यस, बिलकुल 100%. हे तर असलंच पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. म्हणजे हृदयाला आपल्या लढाई ही स्वतः सोबतच असली पाहिजे. त्यानंतर सर काही कमेंट्स आले परत. पत्रकारितेमध्ये घुसखोरी वाढल्याने सर अधिकारी वर्गाची घुसमट व राजकीय मंडळीची फरफट होत आहे. याच्याबद्दल काय बोलणार सर? पत्रकारितेमध्ये घुसखोरी नाही म्हणता येणार त्याला. पत्रकारितेमध्ये पत्रकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. निश्चितच कुणालाही आवड आहे तो व्यक्ती त्या या प्रोफेशन मध्ये येऊ शकतो आणि त्या पत्रकारिता करू शकतो. परंतु काय झालंय मध्यंतरी काळामध्ये काय झालेलं आहे की अधिकारी आणि पत्रकार यांच्यामधलं जे कॉन्सिलिंग किंवा कॉर्डिनेशन आहे कुठेतरी दुरावताना दिसते. बरेच अधिकारी ब्लेम करतायत की पत्रकार लोक त्रास देत आहेत किंवा बातमी लावल्यानंतर त्या संदर्भात काहीतरी मागणी करतायत. तर निश्चित पत्रकारितेला लागणारी ही काळीमा आहे ही थांबलीच पाहिजे. कुणी असो जे व्यावसायिक पद्धतीने काम करतो आपण त्या व्यवसायाला कुठेतरी गालबोट लागायला नको. आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा जर वर्षभरात त्यांचे एक पान अर्ध एक पेज आम्ही त्यांना कव्हरेज देतो. अशा परिस्थितीत दिवाळी असो वर्धापन दिन असो अशा वेळेस जर का पत्रकार बांधव त्यांना जाहिरात वगैरे मागायला गेले असता अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना सन्मानजनक वागतो. महत्वाचा विषय काय पत्रकारांचा सन्मान झाला पाहिजे. आफ्टर ऑल दे आर फोर्थ पिलर ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. ते आपल्या संविधानाचं चौथं हे आहे पिलर आहे. त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. आणि अशा परिस्थितीत जर का तुम्ही त्यांना मान सन्मानाची वागणूक देत नसाल तर अधिकारी असो पुढारी असो किंवा राजकीय व्यक्ती असो त्यांचा आम्ही वारंवार निषेध करतो आणि आजही करतो. लाईव्ह मध्ये सुद्धा मी सांगतोय त्यांना सांगतोय की तुम्ही आमच्या पत्रकार बांधवांना ज्या पद्धतीने तुम्हाला मान सन्मानाची अपेक्षा आहे तसं आम्हाला सुद्धा आहे. बिझनेस इज सेकंड पार्ट ऑफ लाईफ बट फर्स्ट इज ऑनर. तुमचं मान सन्मान झाला पाहिजे. रिस्पेक्ट इज फर्स्ट, बिझनेस इज नेक्स्ट. तर त्या पद्धतीने तुम्ही आमचा मान सन्मान देऊन आमच्या हक्काचं जे आहे जाहिरात ऍडव्हर्टाईज वगैरे आहे तर तुम्ही दिल्या पाहिजे. जेणेकरून मग पत्रकार लोक सुद्धा तुमच्याशी गुडविल मध्ये राहतील. कारण तुम्हाला कुठल्याही एका परत एक विषय सांगतो मी तुम्हाला. क्वांटिटी वाढली, पत्रकारांची क्वांटिटी वाढली अशा प्रकारचा ब्लेम करत होतो. क्वांटिटी वाढली तर अधिकाऱ्यांकडे टेबल किती असतात, पुढाऱ्यांकडे चार्ज किती पुढे असतो. एक विधानसभामध्ये किती गाव असतात, 198 ग्रामपंचायत. मग रोटेट नुसार जर का दिलं तर एका तालुक्यामध्ये जेमतेम 300 जर्नलिस्ट असतील किंवा हार्डली 300 खूप सांगितले 300 असतील
तर एका विधानसभेमध्ये 198 ग्रामपंचायत जर असल्या तर अदर सेक्शन आहेत, अदर सेशन आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. पत्रकार हा कुठल्याही पक्षाचा नसतो, तो निष्पक्ष सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्याच्यासाठी काम करत असतो. बरोबर सर, असं तुमचं म्हणणं आहे. त्यामध्ये काही 1-2 लोक असू पण शकतात, पण त्यांना ब्लेम न करता बाकीच्या लोकांना पूर्ण प्रकारे सन्मान दिल्याच गेला पाहिजे. कारण शेवटी पत्रकार सुद्धा माणूस आहे हो, त्याला सुद्धा परिवार आहे, त्याला सुद्धा मन आहे, त्याला सुद्धा शरीर आहे, त्याला सुद्धा भावना आहे. तुमच्या भावना लेखणीमधून किंवा वक्तृत्वामधून उतरवत असताना त्याच्या भावना सुद्धा कुठेतरी त्याला पोचतात, परंतु नाही करत असतो त्याला त्याचं कर्तव्य पार पाडावं लागतं. रात्री अपरात्री पत्रकार जातात, त्यांच्या हल्ले होतात, मर्डर्स होतात, तेव्हा पत्रकाराच्या पाठीशी कोणी धावून येत नाही. मला असं माझ्या पत्रकार बांधवांना एक रिक्वेस्ट आज जरूर करायची. माझ्या FB जेवढे माझे मित्र पत्रकार बांधव बघत असतील, मित्रांनो, मी तुम्हाला एक आवर्जून विषय आज नमूद करतो. तुमच्या लाईफची रिस्क कव्हर पॉलिसी किंवा एखादी पॉलिसी आताच काढून ठेवा. कारण आपल्या पत्रकारांना कुठलंही मानधन नाही आणि 24/7 आम्ही 24 तास धोक्याचं जीवन जगत असतो. कुठलाही गल्ली मुळातला टपोरी किंवा एखादा गँग लीडर किंवा एखादा नेता किंवा एखादा अधिकारी केव्हा आम्हाला टार्गेट करेल, केव्हा आम्हाला खंडणीची किंवा ज्या बाईच्या खोट्या केसमध्ये अडकवली किंवा एखाद्या खोट्या गुन्ह्यात अडकवली त्रास देऊ शकतो. तर तेव्हा तुमच्या नंतर मी आज तुम्हाला सांगत नाही, मे कल रमेश्वर मर जाता है तो उसकी फैमिली क्या करेगा, भीक मागेगा, नहीं मागेगा. त्याच्यामुळे एखादी रिस्क कव्हर पॉलिसी किंवा एखादी पॉलिसी घेऊन ठेवा, जेणेकरून आपल्या नंतर मरण जगणं मरण ईश्वराच्या हाती आहे. मी मरणाला अजिबात घाबरत नाही, परंतु सिक्युअर प्लॅन, ज्याला प्लॅन बी म्हणतात, तो प्लॅन बी कधी तुम्ही तयार ठेवा आणि इन्शुरन्स काढून घ्या. रिस्क कव्हर 1-1 वर्षात काय सर 400-500 रुपये महिना मंथली त्याचे पेड आहे. मला वाटतं टाटाचे आहेत, खूप साऱ्या ICICIच्या खूप साऱ्या इन्शुरन्स आहेत. रिस्क कव्हर पत्रकारांनी काढायला पाहिजे, असं वाटतं. काढायला पाहिजे, बरोबर आहे सर. सर्वांना सांगत आहे कारण की त्यांनी जे अनुभवलंय ते दुसऱ्यावर बितलं नाही पाहिजे, दुसऱ्यांसोबत ते घडल्या नाही पाहिजे. त्या गोष्टी पास्ट काळामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या दुसऱ्या कोणत्या माणसासोबत झाल्या नाही पाहिजे, म्हणून त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. इन्शुरन्स पॉलिसी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आता वर्तमान पत्रकारिता सर, त्यानंतर तुमच्या वैयक्तिक पत्रकारितेबद्दल, जर पत्रकारितेला व्यावसायिक रूप असलं, आता जे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच ते तसं असणारच, त्याबद्दल तुम्ही काय 2 शब्द सांगा. वैयक्तिक आणि वर्तमान पत्रकारिता सेम. वर्तमान पत्रकारिता सोर्सेस वाढवा, पत्रकारांनी सोर्सेस वाढवले पाहिजे. वैयक्तिक बेनिफिट, वैयक्तिक आणि वर्तमान. वैयक्तिक पत्रकारिता करत असताना इन्कम सोर्स वाढवले गेले पाहिजे, साईड बिझनेस वाढले पाहिजे, डिपेंड ऑन ओनली जर्नलिझम नाही राहिले पाहिजे. आणि वर्तमान पत्रकारिता जर तुम्ही म्हणसाल तर डिजिटल पत्रकारिता झालेली आहे. आज रोजी विदिन सेकंद अख्ख्या जगात मेसेज येतो, व्हॉट्सअप आहे, इन्स्टा आहे, FB आहे. तर तुम्ही वर्तमानमध्ये पत्रकारिता करत असताना इंटरनेटचा खूप सारा वापर करा. वर्तमान पत्रकारिता करत असताना डिजिटल मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट घ्या. तुमच्यामध्ये जे स्किल आहे तशा प्रकारचं पोर्टल एखादं सुरू करा. YouTube चॅनल आहे, त्याच्यानंतर तुम्ही फेसबुकवर ब्लॉग लिहू शकता, इन्स्टावर सुद्धा तुमच्या स्टोरी वगैरे टाकू शकता, छोटे छोटे शॉर्ट सीन तुम्ही टाकू शकता, तुम्ही डॉक्युमेंटरी बनवू शकता. डिजिटल पत्रकारिता करा जेणेकरून तुमचे इन्कम सोर्स वाढतील आणि तुम्ही लायबल जीवनात सुखी राहाल. बरोबर आहे. सोशल मीडियाचा पूर्ण वापर घेतला पाहिजे. कारण आता 5 वर्षाच्या मुलापासून तर 50 ते 70 वर्षाच्या 5 नाही हो, नेमकं ज्या मुलाला कळतं त्या आईला त्याला सांभाळायचा कंटाळा जरी आला तरी ती आई त्या मुलाला त्याच्या हातामध्ये मोबाईल देतो. त्याला काही कळत नाही तरी तो दिवसभर स्लाइड करत राहतो. बरोबर. तेव्हा ईच अँड एव्हरीथिंग वी हॅपन टुडे इंटरनेट अँड बरोबर. सगळं काही या जगात मोबाईलवर येऊन ठेवलंय. घडी संपली, टॉर्च संपली, सगळं काही या मोबाईलने एकाच दुकानामध्ये, त्याला जे म्हणतात ना मॉल सिस्टम. आजच्या इंटरनेटच्या युगातील मोबाईल म्हणजे एक मॉल आहे जिथे सगळं काही मिळतं तुम्हाला. तिथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. वन क्लिक तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकते. आणि खराब सुद्धा करू शकते.
डिजिटल मार्केटिंग मध्ये मोबाईल मीडियामध्ये अकाउंट हॅकिंग, त्यानंतर तुमचे बँक हॅकरचे प्रमाण सुद्धा खूप आहे. कुठल्याही गोष्टीचा यूज आहे तर मिसयूज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. सर आता आपण आमच्या जनतेला काय सांगू इच्छिता? मी सर्वांना फक्त यावेळेस एकच संदेश देईल की मित्रांनो, कुठल्याही गोष्टीला पॉझिटिव्ह घ्या, सकारात्मक विचाराने तुम्ही कुठल्याही जगातल्या मोठ्या संकटाला जर सामोरे गेले तर तुमची हार कदापि होणार नाही. संघर्ष एवढा मोठा असला पाहिजे, तुम्ही जिंकलात किंवा हरलात हे पाहण्यापेक्षा लोकांनी तुमचा संघर्ष लक्षात ठेवला पाहिजे. आणि बिझनेस करत असताना मायक्रो मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. बिझनेस करत असताना मायक्रो मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि मायक्रो मॅनेजमेंट करत असताना लूप होल तुमचे ब्लॉक करणं शिका. लूप होल ब्लॉक केले तर तुमच्या बिझनेस मध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे हार किंवा नुकसान सामोरे जावं लागणार नाही. यंगस्टरला जर तुम्हाला सांगायचं असेल, जर का तुम्ही स्पोर्ट रिलेटेड असाल, कुठल्याही क्षेत्रात जर आपण काम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात फक्त तुम्ही आणि तुम्हीच तुम्हाला हरवू शकता. या व्यतिरिक्त कोणतीही शक्ती जगात तुम्हाला हरवणार नाही. सरांचं असं म्हणणं आहे की एका सेकंदापेक्षा सुद्धा 0.01 सेकंदाचं सुद्धा महत्व आहे. तर त्या 0.01 सेकंदाचं महत्व ज्यानं जाणलं त्याला आयुष्यात कोणी रोखू शकत नाही, असं सरांचं म्हणणं आहे. आपण सरांचे आभार मानूयात आणि आजच्या सत्राला थांबूयात. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्या युथला मोटिवेशन पाठवा, म्हणजे ज्यांना लक्षात येईल कुठल्या गोष्टीने कुठला आपला अपव्यय होऊ शकतो किंवा कुठल्या गोष्टीला आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे. धन्यवाद सर. मी माझ्या फेसबुक, इंस्टा, युट्यूब आणि दैनिक खोज मास्टर पोर्टल असेल किंवा माझ्या ब्लॉगला जे मित्र मला भरभरून लाईक, सबस्क्राईब, शेअर करतात त्यांना धन्यवाद देतो. आणि मित्रांना एक संदेश सुद्धा सांगतो की मित्रांनो, थोडी कंजूसी हो रही है यार, थोडा कंजूस हो रहे हो, थोडा लाईक, सबस्क्राईब, शेअरिंग वाढवा यार. आपलाच माणूस आहे, आपलाच माणूस पुढे चाललाय, तुमच्यातलाच एक मित्र आहे. तेव्हा आजच्या या लाईव्ह चर्चा सत्रामध्ये सरांनी मला खूप छान प्रश्न विचारले. आणि महत्वाचा एक विषय तुम्हाला सांगतो, काय माहितीये का, मी बऱ्याच लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, पण आज माझा इंटरव्ह्यू आहे. मी थोडं असं मला वाटलं माझ्या इंटरव्ह्यू मध्ये काय असेल, पण आय एम फाईन, मला असं काही वाटलं नाही. आणि मे बी आयुष्यात बिकॉज आय हॅव लॉट ऑफ कॉन्फिडन्स, मला स्वतःवर खूप विश्वास आहे. मित्रांनो, परत एकदा सांगतो, आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. दैनिक खोज मास्टर आणि खोज मास्टर ग्रुप ऑफ मीडिया महाराष्ट्र, माझी जे पणा महाराष्ट्राकडे आहे, यांनी एक विषय डावलला, मी तुम्हाला आवर्जून सांगेल. याच दृष्टीने मी पुण्याला कात्रज येथे माझं एक मोठं ऑफिस स्टॅब्लिश केलेलं आहे, जिथे डिजिटल मार्केटिंग, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मार्केटिंगचं शिक्षण, प्रशिक्षण, त्याचप्रमाणे तशा प्रकारचं कार्य सुद्धा केलं जातं. आपल्यामधील इच्छुक लोकांनी महाराष्ट्रात कुठल्याही गावात, कुठल्याही खेड्यात, कुठल्याही गोळीत, कुठल्याही गल्लीत जर तुम्हाला खोज मास्टर मीडियाचा पार्ट व्हायचा असेल तर स्क्रीनवर माझा नंबर डिस्प्लेवर आहे, माझ्या फ्लेक्स मध्ये सुद्धा आहे, त्या सक्सेस स्पीच मध्ये दिलेला आहे, इथे सुद्धा माझा नंबर आहे सर. 8767124661 हा माझा नंबर आहे. नंबर मेन्शन करून नमूद करा आणि मला सहकार्य करा. आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात यश, ते म्हणतात ना, यत्र तत्र सर्वत्र खोज मास्टर, हे माझं स्वप्न आहे. येणाऱ्या काही कालावधीत मी त्याला पूर्ण करणार. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल, डिजिटल मार्केटिंग मध्ये मला किंग व्हायचं आहे, हे माझं स्वप्न मी आज बोलून दाखवलं. आणि हे सगळं तुम्ही माझ्यासोबत करणार आणि प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक परिसरात, गल्ली बोळात आपण खोज मास्टरची एक टीम, सक्षम टीम साकारूया. याबद्दल मला काही म्हणजे दुशंका नाही आणि माझ्या मनात शंका सुद्धा नाही. फुल्ली कॉन्फिडंट आहे की येणाऱ्या काळात अशाच एका लाईव्ह डेबिट मध्ये, अशाच एका लाईव्ह चर्चेमध्ये आपण सर्व या पर्वाचे साक्षी असाल. आपण सर्वांनी या आतापर्यंत आम्हाला सर्वांना पाहिलं आणि खूप साऱ्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या, त्याबद्दल शतशः मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. की तुम्ही एनी टाइम एनर्जेटिक राहता, रिफिल राहता आणि केव्हाही रिपोर्ट होण्याची तयारी